रेकी हीलर आणि टॅरो कार्ड रीडर. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे कासव, टॉर्टाईज. तर आपण जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी वस्तू आणतो ना, ते म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडचं एक्सटेन्शन असतं आणि म्हणून आपण ती वस्तू घरात आणत असतो. आणि जर आपण ती एखादं हिलिंगसाठी एखादी गोष्ट आणत असेल ना, तर त्यावेळी आपलं इंटेन्शन खूप क्लिअर पाहिजे की आपण ही गोष्ट कुठल्या पर्पजसाठी घरामध्ये आणलेली आहे. आणि ती घरात आणल्यानंतर त्या गोष्टीसाठी जेव्हा आपण जी घरात आणतो त्याच्यासाठी एक योग्य जागा असणं खूप गरज आहे आपल्या घरामध्ये. जसं आपण कासव आणतो, आजकाल आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कासव हे असतंच. आणि कासव काय आहे ना, कासव म्हणजे एक विष्णूचा अवतार आहे. ज्यावेळी समुद्रमंथन झालं ना, त्यावेळी कासवाच्या पाठीवरती ते समुद्रमंथन झालेलं आहे. म्हणून विचार करा की त्याची स्ट्रेंथ केवढी असेल. आणि म्हणून ज्यावेळी आपण कासव आपल्या देवघरात ठेवतो किंवा हॉलमध्ये ठेवतो, तर एक काळजी नक्कीच घ्या की तिथे आपल्या शूज नको. कारण कसं असतं ना, विचार करा की हा विष्णूचा अवतार आहे. तर विष्णूची आपण दिवाळीच्या दिवशी पूजा करतो. पूजा म्हणून आपण विष्णूचा फोटो जिथे आपण चप्पल काढतो त्या स्टँडजवळ ठेवू का? येस. म्हणून हे कासवसुद्धा विष्णूचं प्रतीक म्हणूनच ठेवायचं घरामध्ये. आणि कासवाला ठेवताना आपण ज्यावेळी देवघरामध्ये ठेवतो किंवा बऱ्याच ठिकाणी आपण हॉलमध्ये असे कासव ठेवतो, तर तुम्हाला सांगू, त्या कासवामुळे खरोखरच आपल्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी राहते, आपलं आरोग्य चांगलं राहतं. फक्त इंटेन्शन एवढं ठेकावं, आपण त्या कोणत्या कामासाठी आणलेलं आहे ना, ते इंटेन्शन मात्र त्याला दिलं पाहिजे की येस, याच्यामुळे माझ्या घरात आरोग्य. आणि तेवढी काळजी पण घ्या त्याची. त्याला योग्य जागा ठेवा. आणि कासव कधीही पाण्यातच ठेवा. कारण का माहिती, आपल्याला माहिती आहे की टॉर्टाईज हे पाण्यामध्ये नेहमी कम्फर्टेबल असतं. म्हणून कासवाला पाण्यातच ठेवा. कारण त्याचा कम्फर्ट झोन नका काढून घेऊ आपण. जरी ते आर्टिफिशियल असलं तरी पण त्याला आपण ठेवताना इंटेन्शन असं आहे आपलं की आपल्या घराची ग्रोथ झाली पाहिजे. म्हणून त्याला एक छान जागा ठेवा घरामध्ये. आणि ज्यावेळी तुम्ही देवघरात पण ठेवाल ना, त्यावेळी त्याला अगरबत्ती दाखवा, त्यातलं पाणी रोज बदला. आणि तुम्ही देवघरामध्ये जेव्हा ठेवाल त्यावेळी असं मेटलचं जरी ठेवत असता तरी पण या डिशमध्ये पाणी ठेवा आणि मगच ते कासव ठेवा. कसं असतं ना, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कासवाला एक वेगळं महत्त्व आहे. तुम्ही ज्यावेळी मंदिरांमध्ये पण जात असाल त्यावेळी बघत असाल की आपण ज्यावेळी मंदिरात प्रवेश करतो तर प्रत्येक मंदिराच्या स्टार्टिंगला कासव लावलेलं असतं. आणि बघा, तेव्हाही आपण काळजी घेतो की आपला पाय त्या कासवावर पडला नाही पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, ते आपल्या घरामधले कासवाला एक छान जागा ठेवा. जर तुम्ही दक्षिण दिशेला ठेवत असाल तरी दिशेला चालतं, दक्षिण दिशेलाहीच ठेवलं तर चालतं. फक्त काळजी एवढेच घ्यायचं असतं की त्याला एक प्रॉपर प्लेस द्या आणि छान त्याला ठेवा. अजून एक मी तुम्हाला सांगते, कासवाचं आयुष्य खूप जास्त असतं. म्हणून ज्याप्रमाणे कधी कधी 100-125 वर्ष कासवाचं लाईफ असतं. आणि आपण कासव जेव्हा घरात ठेवतो तर आपलं पर्पजच हे असतं की आपलं पण आरोग्य खूप चांगलं राहावं. आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही कासव घरात ठेवतात ना, तर नक्कीच ठेवा, कुठल्याही प्रकारचं ठेवा, पण पाण्यामध्ये ठेवा. कारण त्याची एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. थँक्यू.